ज्ञानदीप लावू जगी। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। करिता भरोभरी दुरावशे दुरी, भवाची हे पुरी बहावसे। काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची। करिता भरोभरी दुरावसे दुरी, भवाची हे पुरी वहावसे। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत हे पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। हे पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझिया पाया। ओम नमो अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासू अवधारी जोजे। जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमो ज्ञानेश्वरा, 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 हे नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सपाल देवा, निवृत्ती उदारा सपाल देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदार सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, तारे उदारा सोपान निवृत्ती उदारा, निवृत्ती उदार सोपान देवा। मुक्ताबाईन त्रिभुवन पावनी, मुक्ताबाईन त्रिभुवन पावनी, मुक्ताबाईन त्रिभुवन पावन, मुक्ताबाईन त्रिभुवन मुक्ताबाईन त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन, मुक्ताबाई त्रिभुवन पावन, त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देव। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रेय जननी देवाची आहे। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं,
कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोभरी दुरावशे दुरी, भवाची हे पुरी बहाबसे. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण. तुका मने आन विठोबाची, करिता भरोभरी दुरावशे दुरी, भवाची हे पुरी बहावसी. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा. सद्गुरुदास तुका बाबाजी, सद्गुरुदास तुका बाबाजी, सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. याची आवत भूतलावरच्या जडजीवाचा उद्धार व्हावा या अनुषंगानं स्वतःचा देह अखंड झिजविणारे पंचमवेद निर्माते, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी ज्यांचं स्थान आहे असे या वारकरी संप्रदायातील देवमान्य संत, ग्रंथमान्य संत, संतमान्य संत आणि भगवंत मान्य संत, परम पवित्र अक्षय तनुगात्र बोल्लोबा पुत्र जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा जीवाला उपदेश करणारा उपदेश या प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला. विठाल विठाल विठाला विठाला विठाला. माता मौलेला एक विनंती आहे, माहिती मधली जागा अशी भरून घ्या तुम्ही. पुढं पुढं सरका, म्हणजे मागच्या आलेलं तिथलं उभं नाही राहावं लागाय. सरका तुम्ही एकदा, रिकाम्या जागा भरा. सरका, चला चला. आता कोणी येणार नाही मधून, चला तुम्ही सरका. हा थोडीशी राहू द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. अभंगाला चरणे 3 आहेत आणि 3ही चरणाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जीवाला उपदेश करतात. बऱ्याच वारकऱ्याचा असा भ्रम आहे का अभंग नाम या प्रकरणातला आहे. अजिबात नाही बरं का, अभंग उपदेश प्रकरणातला आहे. मात्र पवार बाबा उपदेश नामाचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशय सोपा सरळ अभंग सेवेकरता निवडलाय. सेवेचं प्रयोजन आपल्या सर्वाला ज्ञात आहे, तरी वक्त्याचं सांगणं हे त्याचं आद्य कर्तव्य. आणि त्या अनुषंगानं बोलायचं झालं तर गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्या वरपे परिवारातून कैलासवासी सुंदरबाई भगवंतराव वरपे मातोश्रींचं वृद्धप काळातून आपल्यातून जाणं झालं. माईच्या पश्चात असणारा त्यांचा हा संपूर्ण वरपे परिवार आणि या समस्त वरपे परिवाराच्या वतीनं आजचा हा प्रथम श्राद्धाचा विधी आयोजित केलेला असून या सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम स्वरभास्कर, स्वरसम्राट, गान कोकिळा, मृदुंगाचार्य ठिकाणी दिग्गज मंडळी आहेत. आता त्यांच्या चालीवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्याच्यानंतर मी बोलणं म्हणजे भर पावसात मोठ धरल्यासारखं आहे की नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जे टॉप 10चे गायक आहेत त्यामध्ये सध्या आता आमच्या ओमकार महाराज जगताप आणि सुनील महाराज पवार यांचं नाव आहे. फार सुंदर मला वाटतं बरं का जगताप बाबा, याच्यातली निम्मी लोक ओमकार महाराज जगताप कसे आहेत हे पाहायला आले. त्यांना महाराजाचं काही घेणं देणं नाही. हा, ओमकार महाराज जगताप, सुनील महाराज पवार त्यांच्या साथीला ज्यांचं गायन आहे, आदरणीय आमचे कांबळे बाबा असतील, आदरणीय वरपे महाराज असतील, आदरणीय शुभम महाराज ना, आदित्य महाराज, सोनी टीव्हीला महाराजांनी माझं कीर्तन गायलेलं आहे. फार सुंदर गायन आहे. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. फार सुंदर गायन आहे. म्हणजे 5ही गायनाचार्य हुशार आहे महाराज, अतिशय हुशार आहे. जेवढे गायक हुशार आहे तेवढेच हुशार मृदुंगाचार्य दोन्ही पण महाराज. एकदा दोघाही करता जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. जेवढे गायक हुशार आहे तेवढेच हुशार मृदुंगाचार्य आहे. जेवढे हुशार मृदुंगाचार्य आहे तेवढेच हुशार सिस्टीमवाले महाराज आहे. फक्त थोडासा आवाज कडक करा. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा बरं. वा वा वा. फार सुंदर. म्हणजे जेवढे गायक हुशार आहेत तेवढे हुशार मृदुंगाचार्य आहे. जेवढे हुशार मृदुंगाचार्य आहे तेवढेच हुशार सिस्टीमवाले महाराज आहे. जेवढे हुशार सिस्टीमवाले तेवढेच हुशार आमचे हार्मोनियम बाबा. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा वा वा. जेवढे हुशार गायक आहे तेवढे हुशार मृदुंगाचार्य आहे. जेवढे हुशार मृदुंगाचार्य आहे तेवढे हुशार सिस्टीमवाले महाराज आहे.
जेवढे हुशार ते तेवढे हुशार हार्मोनियम वादक आहे, पण या सगळ्यापेक्षा हुशार तुम्ही बसणार. एकदा तुमच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा बरं. वा वा. आता तुम्ही सगळेच हुशार आहे, मग सांगणारा का येडपाटे का देवा? सांगणारा सुद्धा हुशार आहे. मला वाटतं 10 ते 12 आपल्या कीर्तनाची वेळ होती. पाहता पाहता 11:30कडे काटा गेला. बरोबर ना माय? म्हणजे किती वेळ राहिला हो माझ्याकडे? अर्धा तास. म्हणजे खटवांग राजापेक्षा सुद्धा कमी वेळ आहे आपल्याकडे महाराज. अगदी तासभरामध्ये मला सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. 12:30च्या पुढे मी 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. पण कधी 12:30 वाजतील हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. फक्त एकच विनंती, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. जेवढ्यांच्या कानावरती माझा आवाज जातो ना, तेवढ्यांनी सर्व अंगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल. शिवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम स्वर भास्कर, स्वर सम्राट, कीर्तन केसरी, जी टॉकीज फेम, संगीत अलंकार, विद्याभूषित आणि इथल्या सगळ्या वारकऱ्याच्या चरणावरती मी ज्यांचा फेटा बांधला ते गुरुवर्य कृष्ण कृपांकित विकासानंद महाराज मिसाळ, गुरुवर्य सागरजी महाराज दिंडे आणि आमचे आजोबा कैलासवासी नारायणजी नामदेव पाबळे बाबांच्या मस्तक हे पायावरी. हे मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संता. सर्वाच्या चरणावरती एकदा साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. ज्यांची नावं माझ्या मुखातून आली किंवा कीर्तनामध्ये येणार आहेत, शुभम महाराज ते माझ्या करता देव, आणि ज्यांची चुकून राहतीलच वा ते महादेव. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सोपा अभंग सेवेकरता निवडलाय. अभंगाचं प्रयोजन आपल्या सगळ्याला माहिती आहे महाराज. गेल्या वर्षभरापूर्वी आपल्या परिवारातून एक आगळ निघून गेली. आगळ कशा करता म्हणतो? आजी ही घराची आगळ असते महाराज. आणि मला वाटतं गेल्या 1 वर्षामध्ये असा दिवसच गेला नसेल की ज्या दिवशी आमच्या राहुल दादाचं टेटस आजीबद्दल नाही महाराज. राहुल दादांचं टेटस पाहिलं का आजीबद्दल फोटो, आजीबद्दल काहीतरी गीत महाराज. राहुल दादांचं आजीवरती ते प्रेम होतं. किती प्रेम होतं ते वेगळं सांगायची गरज नाही महाराज. हा सोहळा पाहून राहुल दादाचं आजीबद्दलचं प्रेम लक्षात येतं. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता महाराज. अहो गेल्या 5 ते 6 महिन्यापासून या सोहळ्याचं नियोजन चाललं महाराज. ओंकार महाराज आणायचे, सुनील महाराज आणायचे, कोणती सिस्टीम सांगायची, कोणते कीर्तनकार सांगायचे. एक वाक्य बोलू का थोडंसं मोठं? आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार येऊन कीर्तन प्रवचन करून निघून जातील महाराज, पण आजीला ज्या कलरचं लुगडं आवडायचं ते लुगडं जरी पाहिलं ना तर त्यांच्या नातवाला पोराला दिवसभर भाकर गोड लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे महाराज. म्हणून मी नेहमी सांगत असतो, या परिवारातून आगळ निघून गेली. आजी ही घराची आगळ असते, आजोबा हे घराचे आगळ असतात. कसं असतं माहितीये का? आजी आजोबाचा पहिला मित्र असतो, आजी आजोबाचा शेवटचा मित्र असतो नातू, आणि नातवाचे सगळ्यात पहिले मित्र असतात ते म्हणजे आजी आजोबा. आज तुषार महाराज पाबळे तुमच्या समोर दिसतो ना, ते केवळ आणि केवळ माझ्या आजोबाच्या केलेल्या कर्माचं फळ आहे महाराज. त्यांनी वारकरी रोपटं आमच्या घरामध्ये रोवलं आणि त्याचा परिणाम आज कुठेतरी महाराष्ट्रभर फिरतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, आजी आजोबा घरामध्ये फार गरजेचे आहेत. अभंग ज्या तुकोबारायांचा निवडलाय त्या अभंगाद्वारे तुकोबारा ठिकाणी उर्वरित माणसाला किंवा या मृत्यूलोकामध्ये राहणाऱ्या जीवाला भगवान परमात्म्याच्या भजनाचा ठिकाणी उपदेश करतात महाराज. मी नेहमी सांगत असतो, मला बरेच सुशिक्षित माणसं कॉल करून विचारतात, बा पाबळे महाराज काय कशा करता करायचा हा सोहळा, काय होतं या वर्ष श्राद्धानं, इथं केलेलं ज्ञानदान, इथं केलेलं अन्नदान किंवा इथं केलेलं पिंडदान, याच्यापैकी आमच्या आईंच्या आमच्या बाबांच्या पायावरती काय पोहोचतं बा. मी त्यांना नेहमी स्पष्ट शब्दामध्ये उत्तर देत असतो, महाराज इथं केलेलं ज्ञानदान, इथं केलेलं अन्नदान किंवा इथं केलेलं पिंडदान, याच्यापैकी आपल्या आईंच्या पायावरती काहीच पोचत नाही. लोक म्हणतात, महाराज एवढा अट्टहास कशा करता करायचा. त्याचं उत्तर तुकोबाराय गाथेमध्ये देतात महाराज. तुकोबाराय म्हटले, एखादा जीव जन्माला आला त्या जीवाच्या परिवाराचं आद्य कर्तव्य की जिवंतपणे त्या जीवाच्या देहाची सेवा करायची. आणि तो जीव तुमच्या आणि माझ्यातून निघून गेला ना माय, त्या जीवाच्या नावानं आजचा हा श्राद्धाचा विधी करायचा. मी नाही बोलत, स्वतः तुकोबाराय सांगतात, पिंड पदावरी दिला पुलिया करी, माझे झाले गया वर्जन फिटले पित्राची आरुण. महाराज म्हटले, जोपर्यंत परिवार पिंडदान अर्पण करत नाही तोपर्यंत परिवार ह्या पित्राच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगत असतो, परिवाराचं आद्य कर्तव्य की पित्राच्या पश्चात त्यांच्या ऋणातून उतराई होणं महाराज. कारण काय माहितीये का, तुमच्या आणि माझ्या हातात आलेला घास पोराच्या मुखात घालायचा
की पोरांना तरफडून मारायचं हे तुमच्या आणि माझ्या पित्राच्या हातामध्ये असतं महाराज. जीवाला कुठपर्यंत घेऊन जायचं आणि कुण्या दिवशी या भवसागरामध्ये तुमचे आणि माझे नाव महाराज पाण्यामध्ये बुडवायची हे तुमच्या आणि माझ्या पित्राच्या हातामध्ये. किती अधिकार आहे पित्राच्या हातामध्ये सांगून जाऊ का? मला वाटतं गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आपल्या मराठी टीव्ही वरती मराठी बिग बॉस लागलं होतं. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, ते पाहिलं ना? माय पुरुष वर्ग तुम्ही पाहिलं ना? माता मावल्या माना हलवते. तुम्ही काय नाराज आहे का माझ्यावरती? पण काही म्हणा, तुमच्यापेक्षा माता मावल्या तुम्हाला जडच आहे महाराज. तुम्ही म्हणसान असं कसं काय? त्यांच्या संख्या पहा, त्यांचा भाव पहा. याच्याही पेक्षा सांगू का, गेल्या 2-3 वर्षापूर्वी आपण पाहिलं सगळ्या माता मावल्या जर एकत्र आल्या तर काय होतं, है की नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मराठी बिग बॉस नावाचं बिग बॉस लागलो, तुम्ही पाहिलं का? कशा करता सांगतो ऐका. त्या बिग बॉसचा एक विनर झाला. काय नाव आहे माहिती त्याचं? हा, सूरज चव्हाण, आहे की नाही? या बारामती जिल्ह्यामध्ये इंदापूर नावाचा तालुका आहे आणि त्या इंदापूर नावाच्या तालुक्यामध्ये मदनवाडी नावाचं गाव त्या सूरज चव्हाणचं आहे महाराज. 2 वेळेस त्या सूरज चव्हाणच्या गावात श्राद्धाचं कीर्तन करून आलो. मोकळं उत्तर द्या माय मला, काय क्वालिटी होत्या सूरज चव्हाण मध्ये? हा, ओमकार बाबा साधं बोलता सुद्धा येत नाही, पण पित्राचा आशीर्वाद जर पाठीमागं शिल्लक असेल तर सामान्यातल्या सामान्य मुलाला महाराष्ट्र डोक्यावरती येतो. याचं वास्तववादी उदाहरण ते इंदापूरचा सूरज चव्हाण आहे महाराज. आता आम्ही असं सांगितलं का लोक म्हणतात महाराज टीव्हीतलं सांगतायत. सांगू का आपल्या संप्रदायातलं? या वारकरी संप्रदायामध्ये आचार्य भीष्माचार्य नावाचे साधू होऊन गेले महाराज. त्यांनी बोलावं आणि जगाच्या बापानं पूर्णत्वाच्या दिशेनं घेऊन जावं हा भीष्माचार्याचा अधिकार आहे. पण अशाही भीष्माचार्याला मारण्याकरता जगाचा बाप 18 दिवस कुरुक्षेत्रामध्ये युद्ध खेळत होता. पण 18 दिवसात भीष्माचार्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. ताकद पित्राच्या आशीर्वादातली शंतनू राजाची आहे महाराज. पित्राच्या आशीर्वादामध्ये फार मोठी ताकद आहे आणि मला वाटतं तो आशीर्वाद प्राप्त करून घेणं हे जीवाचं आद्य कर्तव्य आहे महाराज. आम्ही महाराष्ट्र फिरत असताना आम्हाला काही काही घरं अशी सापडलेत की वडील गेले त्या दिवशी पोराकडे खायला पैसा नव्हता. आलेले पै पाहुणे आपिष्टानं एकत्र येऊन वडिलाचा दशक्रिया विधी वर्षश्राद्ध ठिकाणी यथोचित पूर्णत्वाला नेलं गड्या. पण वडील गेले 2च वर्षामध्ये पोरानं बंगल्याचं काम उभं केलं. तिथं पोरग बंगल्याचं काम उभं करत नाही माय, पोराच्या पश्चात त्याच्या पित्राचा त्याच्या पाठीवरती आशीर्वाद. परिणाम बंगल्याचं काम किंवा श्रीमंती यायला फार वेळ लागत नाही. कल्याण इच्छिती तया कुळा, हे कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. हे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिती तया कुळा, हे कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. जय हो. वा वा वा, टाळी वाजवा एकदा आमच्या पवार बाबा करता महाराज. यालाच कीर्तन म्हणतात महाराज. आपण कास्तकार आहे तुम्हाला लवकर कळेल. कीर्तन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. कीर्तन म्हणजे कीर्तनकारानं दांड्यात असून सरळ करणं आणि गायकाने त्याच्यामध्ये पाचऱ्या ठोकणं महाराज. हा, पाचऱ्या कळतात ना तुम्हाला? आता काही काही दांडेच कुचके झाले, त्याला कीर्तनकार काही करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हटले वरून पित्र त्यांना आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सकळ कुळा. देवा, ज्या परिवारानं मला इथपर्यंत आणून पोहोचवलं त्या परिवाराला जगाच्या पाठीवरती काही कमी पडू देऊ नको, हे पित्राचं ठिकाणी वाक्य असतं महाराज. साधकानं तुकोबाला प्रश्न विचारला, महाराज काय एखादा परिवार जर हा विधी पूर्णत्वाला नेत नसेल, एखाद्या परिवाराने एवढा अट्टहास केला नाही, तो परिणाम काय? तुकोबा परिणाम आकटा त्यांचे करीती पितर, आकटा त्यांचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. आकट त्याचे करीती पितर, आकट त्याचे
करीती पितर पितर वंश दुराचार पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र झाला. टाळी वाजवा आमच्या जगताप बाबा करता महाराज. अजून 1 तास तुमच्याकडे उरलेला आहे माय. गायकांनी चांगलं प्रमाण म्हटलं बिंदास्त टाळी वाजवायची. त्याचा फायदा यांना कोणालाच नाही, त्याचा फायदा तुम्हाला आहे. कधी वेळ भेटला की सांगून जाईल. विठाल विठाल तुकोबा राय म्हटले पित्र भरून त्यांच्या नावानं बोट मोडतात. देवा, ज्या परिवारानं आम्हाला हे दान दिलं नाही, तुझ्या पायावरती येऊ दिलं नाही, त्या परिवाराला जगाच्या पाठीवरती काही भेटू देऊ नको. आणि म्हणून आम्हाला फिरताना काही काही घरं अशी आढळतात माईबाप. वडील गेले त्या दिवशी कोट्यावधीची प्रॉपर्टी घराकडे, गडगंज श्रीमंती आहे, शेकडो एकर जमीन ठिकाणी पोराच्या नावावरती आहे. पण वडील गेले 2च वर्षामध्ये पोरानं अख्ख्या घराची राखरांगोळी करून टाकली. तिथं पोरग घराची राखरांगोळी करत नाही, पोराच्या बापाचा पोराला श्राप. परिणाम घराचा वासा फिरायला टाइम लागत नाही महाराज. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या हातात आलेला घास मुखात घालायचा की तुम्हाला आणि मला तरफडून मारायचं, हे तुमच्या आणि माझ्या पित्राच्या हातामध्ये. मला वाटतं आज खऱ्या अर्थानं आपल्या माई देवाच्या पायावरती गेल्या असतील आणि आईनं पहिला प्रश्न विचारला असेल देवाला, ए देवा, काय माझ्या पुढे हजारो आत्मे होते, माझ्या मागेही हजारो आत्मे होते, पण कुणी तुझ्या पायावरती आलं नाही देवा. या उलट मी तुझ्या पायावरती आले देवा, याचं कारण काय देवा? त्यावेळेस देवानं आईला उत्तर दिलं असेल, आई, उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही सतकर्म केलं, पुण्य केलं, याच्यात काय नवल आई? तुमच्या पश्चात तुमच्या संपूर्ण परिवारानं तुम्हाला माझ्या पायाची जागा भेटावी म्हणून नाना प्रकारचे दानाचं अर्पण केलं. त्या दानाचा परिणाम तुम्हाला माझ्या पायाची जागा भेटली. आणि आईनं वरून आशीर्वाद दिला असेल, मग महाराज, ज्या परिवारानं मला इथपर्यंत आणून पोहोचवलं ना, त्या परिवाराला जगाच्या पाठीवरती काही कमी पडू देऊ नको. गप्पा नाही, स्वतः तुकोबाराय प्रमाण सांगतात. महाराजांनी प्रमाण दिलं, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सकळ कुळा. आणि मला वाटतं या आशीर्वादाकरता अट्टहास करणं हे परिवाराचं आद्य कर्तव्य आहे. आणि खऱ्या अर्थानं आज या वरपे परिवाराने हा अट्टहास केला महाराज. या अट्टहासाकरता जो अभंग मी निवडलाय, त्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जीवाला उपदेश करतात, बाबा, परमभाग्यानं नरदेहाची प्राप्ती झाली, मग या देहाच्या संधीचं सोनं करायचं की कोळसा करायचं हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. महाराज म्हटले, देवा, जर परमभाग्यानं नरदेह भेटला असेल तर या देहाच्या संधीचं सोनं करा. महाराज, एक मोठं वाक्य बोलून जाऊ का श्राद्धानिमित्त? ज्यानी ज्यानी या नरदेहाच्या संधीचं सोनं केलं ना मायबाप, ते तुमच्या आणि माझ्यातून देहरूपाने जरूर निघून गेले असतील, पण ते तुमच्या आणि माझ्यामध्ये कीर्तिरूपाने उरले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगमाजी, राहिला त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, हो, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. ईश्वर विभूती, कीर्ती जगा जगा. गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. महाराज म्हटले, ते देहरूपाने तुमच्या आणि माझ्यातून निघून गेले असतील, पण कीर्तिरूपाने आज तुमच्या आणि माझ्यामध्ये वावरतात. कशाचा परिणाम? केवळ आणि केवळ त्यांनी या नरदेहाच्या संधीचं सोनं केलं महाराज. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्याला ज्याला या संधीचं सोनं करता आलं ते महाराज कीर्तिरूपाने महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगतात, उरतात. संधीचं सोनं झालं का तुकोबाराय म्हटले, बाकी काही करण्याची गरज नाही. नाहीतर तुम्ही बारीक विचार करा महाराज, माऊली ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, 750 वर्ष झालं.
पण इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आजही माऊली ज्ञानोबाचा फोटो आहे. 375 वर्ष आलं माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या वैकुंठ गमन सोहळ्याला, पण आपल्या प्रत्येकाच्या घरात जगद्गुरु तुकोबारायचा फोटो आहे. याच्याही पुढे जाऊन सांगू मायबाप, या महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर 350 वर्ष आलं माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा कार्यकाळ संपला देवा, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं एकही हिंदूचं घर शोधून सापडत नाही की ज्यांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही. का? या महान आत्म्यानं स्वतःच्या देहाच्या संधीचं सोनं केलं. परिणाम देहरूपाने तुमच्या आणि माझ्यातून जरूर निघून गेले असतील. महाराज म्हटले कीर्तिरूपाने तुमच्या आणि माझ्यामध्ये उरलेत देवा. असं जर कीर्तिरूपाने उरायचं असेल तर या संधीचं सोनं करणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. परमभाग्यानं नरदेहाची प्राप्ती झाली. या देहाच्या संधीचं सोनं तुम्हाला आणि मला करता आलं पाहिजे. का? महाराज म्हटले कुणालाही हा नरदेह भेटत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फिरावं लागतं आणि मग कुठंतरी नरदेहाची प्राप्ती होते. महाराज मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाला जर नरदेहाची प्राप्ती झाली असेल ना, तर या देहाच्या संधीचं सोनं करायचं की कोळसा करायचं आपल्या हातात आहे देवा. एक बारीक गोष्ट सांगू का? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरत असताना आम्हाला कित्येक घरं अशी सापडली देवा, जी स्वतःच्या वडिलाचा फोटो घरामध्ये लावत नाही. महाराज आपण वारकरी आहोत, वडिलाचा फोटो आपल्या घरात असेल. असे कित्येक घरं मी तुम्हाला नावानिशी दाखवून देतो ज्या घरात स्वतःच्या आजोबाचा फोटो नाही. महाराज असेल आजोबाचा फोटो, पंजोबाचा फोटो आपल्या घरात नाही. असेल पंजोबाचा फोटो, खापर पंजोबाचा फोटो आपल्या घरात नाही. असेल खापर पंजोबाचा फोटो, डोपर पंजोबाचा फोटो आपल्या घरात नाही. असेल डोपर पंजोबाचा फोटो, निपर पंजोबाचा फोटो आपल्या घरात नाही. असेल निपर पंजोबाचा फोटो, तर पवार बाबा अपर पंजोबाचा फोटो आपल्या घरात नाही. तुम्ही म्हणसाल महाराज एवढे पंजोबा असतात ते आम्हाला आजच कळाले, यांचा फोटो लावता कधी देवा? कशा करता सांगतो. ज्या वडिलांनी आजोबांनी स्वतःच्या धोत्राला गाठी मारून तुमच्या आणि माझ्या करता जमिनी सांभाळून ठेवल्या, त्या वडिलाचा आजोबाचा लोक फोटो घरात लावत नाहीत. पण ज्ञानोबा तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही असं घर महाराष्ट्राच्या मातीत शोधून सापडत नाही. का? कारण या महान आत्म्यानं स्वतःच्या देहाच्या संधीचं सोनं केलं. महाराज तुकोबाराय म्हटले असे कीर्तिरूपाने उरायचं असेल तर आम्ही सांगतो ते करा, या संधीचं सोनं करा. का? ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये पाठवलं, त्या भगवान परमात्म्याचं भजन या देहातून घडणं तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. एक मोठं वाक्य बोलून जाऊ का माय? या देहातून जर त्या देवाचं भजन घडत असेल ना, तर या जगाच्या पाठीवरती मुक्ती प्राप्त करण्याकरता तुम्हाला वेगळी साधनं करायची गरज नाही. का? जगाच्या पाठीवरती जेवढी ताकद देवाच्या नावात आहे, तेवढी ताकद या जगाच्या पाठीवरती कशामध्ये नाही. मला जर कोणी प्रश्न विचारला ना, पावळे महाराज या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं काय, तर जगताप बाबा मी त्यांना कधीच सांगत नाही जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा देव. अजिबात नाही. या जगाच्या पाठीवरती जर सगळ्यात मोठं काय असेल तर त्या देवाचं नाव. महाराज तुझ्या नावाचा महिमा आणि तू जण कळे मेघ श्यामा. जी ताकद देवात नाही ती ताकद जगाच्या पाठीवरती त्याच्या नावात. महाराज किती ताकद. रामायण माझा महाराज, जे दगड देवाच्या हातानं तरली नाही ती दगड देवाच्या नावानं तरली. याच्यावरून आपल्याला सिद्ध होतं काय? जी ताकद देवात नाही ती ताकद देवाच्या. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फाडी फाडी पाषाणाला पान, फाडी पाषाणाला पान. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे,
तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नारायण 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 वा 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 काय आवाज आहे असं वाटतं याच्यातला एखादा गुळाचा खडा उचलाव आणि आमच्या महाराजांच्या तोंडात घालावं. महाराज काय आवाज आहे, एवढ्यावरती थांबू वाटत नाही. याच्यातली एखादी वयस्कर म्हातारी उचलावी वाटते, महाराजांवरती वबाळावी वाटते. आणि आपल्याला नदी आहे का जवळ? हा, इथं कीर्तनात ठेवायची, तिकडे नाही न्यायची. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. फार सुंदर. जगाच्या पाठीवरती जी ताकद देवाच्या नावात आहे, महाराज म्हटले ती ताकद जगाच्या पाठीवरती कशामध्ये नाही. किती ताकद आहे देवाच्या नावामध्ये सांगून जाऊ का? तुम्हाला आणि मला बिना अन्न पाणी ग्रहण करता मृत्यूलोकामध्ये राहता येतं. महाराज बिना अन्न पाणी ग्रहण करता, अन्न पाण्याची गरज या देहाला नाही, फक्त श्वासागणी भजन या देहातून त्या देवाचं झालं पाहिजे. तर बऱ्याच लोकाला पटणार नाही, म्हणतात महाराज असं कुठं होतं का? पटवून देतो महाराज. आपल्याला अहिल्यानगर जिल्हा किती किलोमीटर आहे इथून नगर? हा, 100-125 आहे की नाही? तुम्ही अहिल्यानगरला कधी आलात तर नगर सोलापूर हायवेला तुमची गाडी लावा आणि सोलापूरच्या दिशेनं जात असताना तुम्हाला मध्ये मांदडी नावाचं तीर्थक्षेत्र लागेल. त्याच मांदडीला सद्गुरू आत्मारामगिरी नावाचे साधू आहेत. 25 वर्ष झालं साधूच्या मुखामध्ये पर्याप्त अन्न आणि पाणी नाही, पण आज तागायत साधू जिवंत आहे. ताकद त्या भगवान परमात्म्याच्या भजनातली आहे. महाराज किती ताकद आहे भजनात सांगू का? कधी गेला त्या वृंदावनामध्ये, तर वृंदावनामध्ये प्रेमानंद शास्त्री नावाचे साधू आहेत. महाराज 17 वर्षापूर्वी शास्त्री दवाखान्यामध्ये गेले आणि डॉक्टरनी शास्त्रीला सांगितलं, शास्त्री काय तुमच्या 2ही किडन्या फेल झाल्या शास्त्री, फार फार तर तुम्ही डायलिसिस वरती जिवंत राहू शकता 1.5 वर्ष शास्त्री, तुम्हाला आणखी जगायचं असेल तर एखादी किडनी बसवावी लागते शास्त्री, खर्च येतो 50 लाख रुपये, पर्याप्त पैसा शास्त्रीकडे नाही. शास्त्री दवाखान्याच्या बाहेर आले, हातातला रिपोर्ट हातात ठेवला आणि वरच्या भगवान परमात्म्याकडे पाहून प्रेमानंद शास्त्रीच्या मुखातलं वाक्य आहे. शास्त्री सांगतात, देवा काय? हे डॉक्टर म्हणतात माझ्या 2ही किडन्या फेल झाल्या देवा, फार फार तर मी डायलिसिस वरती जिवंत राहू शकतो 1.5 वर्ष देवा, आणखी जगायचं असेल तर एखादी किडनी बसवा म्हणतात देवा, पण एवढा पैसा माझ्याकडे नाही देवा. ऐक देवा, आजपर्यंत हा प्रेमानंद शास्त्री जगाला सांगत आला तुझ्या नावात ताकद किती देवा, आज दाखवून देण्याची वेळ आली देवा. आजपासून हा प्रेमानंद शास्त्री माझ्या उजव्या किडनीला नाव देतो श्री राधा आणि डाव्या किडनीला नाव देतो श्री कृष्ण. 17 वर्ष झालं माईबाप 17, पण प्रेमानंद शास्त्रीच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. ताकद भगवान परमात्म्याच्या भजनातली आहे. किती ताकद आहे सांगू? अरे पापियातला पापी असू द्या, पण अशाही पापियाच्या मुखामध्ये जर अंतकाळी देवाचं भजन आलं ना माईबाप, देव आयुष्यभराचा पाप व्यभिचार पाहत नाही. अशाही पापियाला देव स्वतःच्या पायाची जागा देतो. आजा मेळ पाप राशी केवळ नामे नेला वैकुंठाशी. अरे पापियातला पापी आजामेळ, पण अंतकाळी मुखाला भजन आलं देवाचं, देवाने आयुष्यभराचा पाप आणि व्यभिचार पाहिला नाही. अशाही पापियाला देवानं स्वतःच्या पायाची जागा दिली महाराज. आणि म्हणून एक मोठं वाक्य आज सांगतो, घरी येऊन जा महाराज. एखाद्या माणसानं आयुष्यभर पाप करावं, आयुष्यभर व्यभिचार करावा, पण अशाही मनुष्याच्या मुखामध्ये जर अंतकाळी देवाचं भजन आलं ना, तर देव आयुष्यभराचा पाप व्यभिचार पाहत नाही. अशाही पापियाला देव स्वतःच्या पायाची जागा देतो महाराज. तर एवढंच कीर्तन ऐकून एखादी घरी जाईल आणि म्हणून बाई सकाळच्या पोरांनाही भारी सांगितलं, ते म्हणला आयुष्यभर पाप करा शेवटी त्याचं भजन करा, देव पायाची जागा देतो. एवढं सोपं नाही बरं माय. जन्म जन्म मुनी जतन करावे, अंती राम कही आवत नाही. अरे जन्मोजन्मी जरी त्याचं भजन केलं तरी अंतकाळी तोच मुखाला येईल अशी योगी सुद्धा शाश्वती देऊ शकत नाही महाराज. देवाचं भजन अंतकाळी मुखाला आणण्याकरता फार जन्माचं पुण्य लागतं, बहुत सुकृताची जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा
कृपा केली तेव्हा विठ्ठले कृपा केली हे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले हे जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली वा वा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. देवाचं भजन मुखामध्ये आणण्याकरता फार जन्माची पुण्य लागतात महाराज. एक वाक्य मोठं बोलू का? इथं बसलेले बरेच मला माळकरी दिसतात महाराज. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, बाळाला बुक्का, हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन, एकादशी, व्रत, वैकल्य याच्यापैकी तुम्ही उभ्या आयुष्यामध्ये काही करत असाल तर मायबाप असं कधीच समजत जाऊ नका की तुम्हाला देव आवडतो म्हणून तुम्ही हे सारं करता. एक मोठं वाक्य बोलतो देवा, साक्षात भगवान परमात्म्याला तुम्ही आवडता आणि म्हणून भगवान परमात्मा तुमच्याकडून हे सारं करून घेतो. का माहितीये? ज्याच्या अंगामध्ये ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगामध्ये पाप आहे ना माईबाप त्याला हे भजन गोड लागत नाही. ही आवडण्याकरता फार जन्माची पुण्य लागतात, त्याच्याशिवाय देवाचं नाव मुखाला येत नाही महाराज. आता आम्ही दररोज संध्याकाळी सप्त्याच्या कीर्तनाने फिरतो. एखाद्या गावामध्ये कीर्तनाला गेलो, असा विना घेतला की मंडपाच्या कडेने काही काही उभी असतात. आम्ही आवाज देतो सरपंचांना, मंडपात या, मंडपात या, मंडपात या. काही काही वारकरी ऐकून मंडपात बसतात, पण काही काही मंडपाच्या कडेने उभं राहतात महाराज. तुकोबाराय म्हटले ते मंडपामध्ये येत नाही म्हणजे त्यांना कीर्तन, प्रवचन, कीर्तनकार, महाराज, देव आवडत नाही असं काही नाही. मग अनेक जन्माचे सुकृत पद अनेक जन्माचे सुकृत पद त्याचे मुखी नाम पठार त्याचे मुखी नाम हरि मुखी गाता हर पले चेता हर पले महाराज म्हटले ते मंडपात येत नाही म्हणजे त्यांना देव कीर्तन आवडत नाही असं काही नाही. मग मागच्या जन्माचं काहीतरी त्यांचं पाप परिणाम ते त्याला मंडपात येऊ देत नाही महाराज. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके ही ताड. पाप देवाला ठिकाणी देवाचं भजन या देहातून घडू देत नाही आणि म्हणून देवाचं भजन जर या देहात घडायचं असेल तर फार जन्माचं पुण्य लागतं महाराज. आणि मला वाटतं परम भाग्यानं या पुण्याच्या ठेवानं तुम्हाला मला नरदेह प्राप्त झालाय तर या देहातून त्या देवाचं भजन करणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. का मायबाप देवाचं भजन करायचं? उत्तर नक्की लक्ष देऊ नाही का? या देहाला देणारा जर जगाच्या पाठीवरती कोण असेल तर तो केवळ आणि केवळ तो भगवान परमात्मा आहे महाराज. त्यानं तुम्हाला आणि मला हा नरदेह दिलाय. सार त्या देवाच्या हातात आहे. जगाच्या पाठीवरती तुमच्या आणि माझ्या हातामध्ये काही नाही. एक टोकाचं वाक्य बोलू का जरा मोठं? तुम्हाला आणि मला किती दिवस इथं ठेवायचं आणि कुण्या दिवशी नेऊन स्मशानामध्ये पेटवायचं हे ज्याच्या हातात आहे ना माईबाप, तो महादेव आतमंदिरात बसला. जगाच्या पाठीवरती आपल्या हातामध्ये काही नाही देवा. त्याच्या मनात आलं तर विमानातून पडलं तरी तो जीवाला जगू देतोय. आपण पाहिलं 8 दिवसापूर्वी. त्याच्या मनात नसलं ना माईबाप एवढ्याशा ओट्याहून पाडलं तरी तो जीवाला मारतो देवा. शाबास. हरे देवाजीच्या हरे देवाजीच्या
चंद्र तारा राणे वाहे गोबा घरी सार त्याच्या हातात आहे महाराज. त्याच्या मनात आलं विमानातून पडलं तरी जगू देतो. त्याच्या मनात नसलं एवढ्याशा ओट्याहून पाडलं तरी मारतो. त्याच्या मनात आलं सागरातून तारून जीवाला बाजूला काढतो. त्याच्या मनात नसलं एवढ्याशा हौदातून जीवाला बाजूला निघू देत नाही. त्याच्या मनात आलं रात्रीतून श्रीमंत बनवतो. त्याच्या मनात नसलं रात्रीतून भिकेला लावतो महाराज. कुणाला बनवलं रात्रीतून श्रीमंत? तुम्ही सगळे सुज्ञ माणसात आपलं कीर्तन झालं का 12-12:30ला तुमच्या मोबाईलवरती एक यूट्यूबला नाव सर्च करा. नाव आहे रानू मंडल. आदल्या दिवशी रेल्वे स्टँडवरती भीक मागणारी रानू मंडल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 55 लाखाच्या बंगल्याची मालकीन झाली. मला वाटतं इच्छा त्याची आहे. आणि आदल्या दिवशी कोट्यावधीच्या प्रॉपर्टीमध्ये लोळणारा बिझनेसमॅन दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वे स्टँडवरती भीक मागायला आला. मला वाटतं ही सुद्धा इच्छा त्याची आहे महाराज. तरी होय राणा रंग त्याचा रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा रंग त्याचा तरी होय राणा रंग हे तुका म्हणे आले समर्थाचे मना हॅलो समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थ तुका म्हणाले समर्थाचे मना तरी होय राणा रंग त्याचा रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा रंग त्याचा सार त्याच्या हातात आहे महाराज. काय जगाच्या पाठीवरती आपल्या हातात आहे. तुम्हाला मला चालवणारा तो भगवान परमात्मा आहे. नाथ महाराज भागवतामध्ये लय गोड उभी लिहितात महाराज. नाथ महाराज म्हटले एखाद्या ठिकाणी पावा गोड वाजतो देवा. पावा म्हणजे बासुरी. त्या पाव्यानं कधीच म्हणायचं नसतं मी गोड वाजते. त्या पाव्यामध्ये कोणीतरी फुंकर घालणारा आहे देवा. त्या फुंकरीचा परिणाम पावा गोड वाजतो. तसा तुमचा आणि माझा हा नरदेहरूपी पावा आहे ना मायबाप. या पाव्यामध्ये कोणीतरी फुंकर घालणारा आहे. आज तो फुंकर घालतो म्हणून तुम्ही इथं कीर्तन ऐकताय आणि तो फुंकर घालतो म्हणून मी कीर्तन करतोय. ज्या दिवशी त्याची फुंकर बंद होईल महाराज म्हटले ना तुम्ही कीर्तन ऐकाल ना मी कीर्तन करेल. फुंकर घालणारी शक्ती जगाच्या पाठीवरती आहे आणि त्या शक्तीचं नाव श्री विठ्ठल आहे महाराज. त्याच्या सत्तेनं विश्व पूर्णत्वाला जातं. जगाच्या पाठीवरती आपल्या हातामध्ये काही नाही. एक वाक्य सांगू का? तुम्ही आणि फक्त चतुर आहे. तो जगाचा बाप चतुरा तो शिरोमणी आहे महाराज. तुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा तुला तू शिरोमणी गुण लावण्याची कारे हो चतुर देव चतुर जाणारी अंतर वर्तत से जाणारी अंतर वर्तत से जाणारी अंतर वर्तत से देव चतुर चतुर जाणोनी अंतर वर्तत हॅलो हॅलो जाणोनी अंतर वर्तत वर्तत तो जगाचा बाप चतुरा तो शिरोमणी आहे महाराज. चालवणारा जर कोणी असेल तर तो केवळ आणि केवळ तो भगवान परमात्मा आहे. तुमच्या आणि माझ्या हातात जगाच्या पाठीवरती काही नाही. अरे 5-6 महिन्यापूर्वी अशा बैठकी बसल्या तर लोक सहज बोलता बोलता बोलायची महाराज आमच्या कोरेगाव भिवरचं आमच्या वाळकीचं आमच्या राहूचं एखादं दुकान 5-6 दिवसाकरता बंद राहिलं महाराज तर काय होईल पंचक्रोशीचं महाराज. बोलत होती का नव्हती? सहज बोलता बोलता बोलायची महाराज. मी तुम्हाला प्रश्न विचारतो 4 वर्षापूर्वी त्यांनी अख्ख्या विश्वाला 6 महिन्याकरता बंद ठेवलं. काय राहिलं कुणाचं? अहो या विश्वाला चालवणारा जर जगाच्या पाठीवरती कोण असेल तर तो केवळ आणि केवळ भगवान परमात्मा आहे महाराज. तुम्ही आणि मी फक्त चतुर आहे. तो जगाचा बाप चतुरा तो शिरोमणी आहे. किती चतुर आहे सांगू का? तुम्हाला फार पुराणातले जुने जाणते दृष्टांत देणार नाही. तुमच्या डोळ्यात देखत घडलेला या महाराष्ट्राच्या मातीवरचा दृष्टांत सांगतो महाराज. मला वाटतं फार काळ झाला नाही
एक 25-30 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेली घटना आहे. देव किती चतुर आहे सांगतो महाराज. अख्ख्या महाराष्ट्रभर एक नाव गाजलं होतं. नाव आहे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नितू मांडके महाराज. महाराष्ट्र काय, भारत काय, भारताच्या बाहेर कीर्ती गेली डॉक्टर नितू मांडकेची. आणि भारताबाहेरून पेशंट उपचाराकरता डॉक्टर नितू मांडकेला भेटायला मुंबईला येऊ लागले. पण या डॉक्टर नितू मांडकेच्या जीवनातलं एक दुर्दैव आहे. या डॉक्टर नितू मांडकेला पवार बाबा देवच मान्य नाही. त्याच्या मुखातलं वाक्य आहे की जगाच्या पाठीवरती देव अशी संकल्पनाच नाही. जे काही करतो ते आपण करतो, करता करविता आपण आहे, देव जगाच्या पाठीवरती नाहीच महाराज. डॉक्टर नितू मांडकेच्या कार्याची दक्षता भारत सरकारनं घेतली आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नितू मांडकेला ठिकाणी पद्मश्री पुरस्कारानं जाहीर केलं महाराज. डॉक्टर नितू मांडकेकडे तार आली. तारीमध्ये लिहिलं होतं, डॉक्टर साहेब काय, उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीच्या राजभवनामध्ये हजर राहा साहेब. उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीच्या राजभवनामध्ये पद्मश्री पुरस्कारानं तुम्हाला पुरस्कृत करण्यात येतं साहेब. आनंद वाटला डॉक्टर नितू मांडकेला. अरे, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कार्याची दक्षता भारत सरकारनं घ्यावी आणि मला पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा देवा. पण डॉक्टर नितू मांडकेचा आनंद फार काळ टिकला नाही माईबाप. का? तारीमध्ये वेळ होती उद्या सकाळी 10:30ची आणि मुंबईवरून दिल्लीला उद्या सकाळी 10:30 वाजेपर्यंत पोहोचणं तेवढं सोपं नव्हतं. काय करावं म्हणून डॉक्टर नितू मांडकेनं आदल्या दिवशी विमानाचं तिकीट बुक केलं आणि प्रवास सुरू केला मायबाप मुंबई ते दिल्ली. मुंबईवरून दिल्लीला जायला विमानानं वेळ लागतो 2 तासाचा. विमानानं उड्डाण भरली. 1 तास विमान अवकाशामध्ये उडत होतं. पण 1 तासानंतर जसं डॉक्टर नितू मांडकेला देव मान्य नव्हता ना मायबाप, तसा देवालाही याचा सत्कार मान्य नव्हता की काय जणू. काय झालं माहीत नाही, पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान पुन्हा मुंबईच्या विमानतळावरती उतरवण्यात आलं. मुंबईच्या विमानतळावरती विमान उतरलं. डॉक्टर नितू मांडकेनं चौकशी केली. तपासांती डॉक्टर साहेबाला कळालं, साहेब काय 22.5 तासाच्या आत तुम्हाला दिल्लीला जाता यायचं नाही साहेब. मग तुम्हाला आकाश मार्गाने दिल्लीला जायचं असेल तर निदान 22.5 तास थांबावं लागतं साहेब. काय करावं, 22.5 तासाच्या आत माझा सत्कार निघून जातो. म्हणून हुशार डॉक्टर नितू मांडकेनं भाड्याची गाडी बुक केली आणि आदल्या रात्री प्रवास सुरू केला मुंबई ते दिल्ली महाराज. रात्रीचे 12-12:30 वाजलेले. किरण अंधार आहे. धो पाऊस पडतोय आणि अशाही पडत्या पावसामध्ये डॉक्टर नितू मांडके निघाला दिल्लीच्या दिशेनं महाराज. मुंबईच्या बाहेर गाडी गेली आणि एक वळण लागलं. गाडी वळवायला पाहिजे होती डॉक्टरनं उजव्या बाजूला. नजर चुकीनं ड्रायव्हरनं गाडी वळवली डाव्या बाजूला. 25, 50, 75, 100 किलोमीटरचा प्रवास चुकीच्या दिशेनं झाला आणि जंगल लागलं मायबाप. ज्या अर्थी जंगल लागतंय त्या अर्थी आपला रस्ता चुकला असावा. काय करावं म्हणून ड्रायव्हरला सांगितलं गाडी रस्त्याच्या बाजूला घे. ड्रायव्हरनं गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. डॉक्टरने सांगितलं रात्र भरपूर झाली, रस्ता चुकला, जंगल लागलं, एक काम कर म्हणे. काय? रस्त्याच्या कडेला घर शोध, विसावा शोध, रात्रभर विश्रांती करू महाराज. सुदैवानं लांब काहीतरी तेवताना दिसलं. ड्रायव्हरनं गाडी त्या दिशेनं घेतली. डॉक्टरनं पाहिलं हायवेच्या कडेला एक छोटीशी झोपडी आहे आणि झोपडीच्या बाहेर एक कंदील तेवतोय. ज्या अर्थी झोपडीच्या बाहेर कंदील तेवतोय त्या अर्थी झोपडीमध्ये कोणीतरी जागा असलं पाहिजे. डॉक्टरनी झोपडीच्या फटीतून आत डोकावून पाहिलं तर डॉक्टरच्या लक्षात आलं, साहेब एक 30-32 वर्षाची माय आपल्या 5-6 महिन्याच्या लेकराला आत पाळण्यामध्ये झोपी लावते महाराज. डॉक्टरनं झोपडीचा दरवाजा वाजवला. आईनं दरवाजा उघडला आणि डॉक्टरनी पहिला प्रश्न विचारला त्या आईला, आई साहेब काय? प्रवासी आहोत आई साहेब, आमचा रस्ता चुकला आहे साहेब, रात्रभर जागा पाहिजे आहे साहेब. जागा भेटेल, अतिथी देवो भव म्हणणारी तुमची आणि माझी संस्कृती माहीबाप. आईनं सांगितलं, साहेब या साहेब, जागा आहे साहेब. बसण्याकरता वळकळ टाकली. पाण्याचा तांब्या गुळाचा खडा डॉक्टरच्या हातामध्ये दिला आणि वळकळीवरती बसायला लावलं महाराज. डॉक्टर वळकळीवरती बसले, पाण्याचा तांब्या गुळाचा खडा हातामध्ये. आईनं सांगितलं, साहेब 5 मिनिटं थांबा साहेब, तुमच्याकरता चहा ठेवते साहेब. चहा ठेवण्याकरता माय आपल्या चुलीपाशी गेली. चूल पेटवली, चुलीवरती चहा उकळायला ठेवला. पण चहा उकळेपर्यंत काय करावं आणि म्हणून घरातल्या देवाऱ्यासमोर जाऊन देवाऱ्यातल्या कन्हैयाच्या मूर्तीची पूजा करायला लागली महाराज. ज्या डॉक्टर नितू मांडकेला देवच मान्य नाही त्याला ते सहन झालं नाही. राग आला त्याला. रागाच्या भरात प्रश्न विचारणार तेवढ्यात लक्षात आलं, जाऊ दे, विश्रांती करता थांबलो, काय करायचं आपल्याला. पण ती माय त्या भजनामध्ये इतकी दंग झाली, इतकी दंग झाली
की कधी चहा उकळला आणि कधी चहा जळून गेला माईचा माईला कळालं नाही देवा. चहाचा उग्रदर्प माईच्या नाकापर्यंत आला. माई डचकून जागी झाली. तो पाहिलं चहा जळाला. क्षमा असावी साहेब, चहा जळाला साहेब. 5 मिनिटं थांबा साहेब, तुमच्याकरता दुसरा चहा ठेवते साहेब. पण आता मात्र त्या डॉक्टरने तो मांडकेला सहन झालं नाही. रागाच्या भरात त्या डॉक्टरने तो मांडकेनं पहिला प्रश्न विचारला त्या आईला, ओ आई, काय काय या देवाची भक्ती करता आई? जगाच्या पाठीवरती देव अशी संकल्पनाच नाही आई. देव तुतांत आहे आई, नका याची भक्ती करत जाऊ आई. त्यावेळेस आवेशानं त्या आईनं त्या डॉक्टरला दिलेलं उत्तर ऐकण्याजोगे. ती आई सांगते, साहेब तुम्ही कोण आहात मला माहित नाही साहेब. प्रवासी म्हणतात रात्रभर जागा पाहिजे म्हणतात म्हणून घरामध्ये जागा दिली साहेब. तोंडाला येईल ते बोलत जाऊ नका साहेब. काय म्हणता जगाच्या पाठीवरती देव नाही साहेब? माझा भरवसा आहे, माझा कन्हैया या जगाच्या पाठीवरती आहे साहेब. तुम्ही मला प्रश्न विचारताना काय या देवाची भक्ती करता, तर उत्तर ऐका साहेब. या पाळण्यामध्ये झोपलं ना साहेब, ते माझं 6 महिन्याचं माझं लेकरू आहे साहेब. पण इथले डॉक्टर सांगतायत की त्या लेकराच्या हृदयाच्या उजव्या बाजूला सुईच्या आणण्या इतकं बारीक छेद आहे साहेब. माझं लेकरू फार काळ जिवंत राहू शकत नाही साहेब. माझ्या लेकराला आणखी जगवायचं असेल तर असं म्हणतात. मुंबईला कुणीतरी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर नेतू मांडके नावाचा डॉक्टर राहतो. त्याच्याकडे माझं लेकरू नेलं ना साहेब तर माझं लेकरू वाचेल साहेब. पण त्याच्याकडे जायला पैसा लागतो साहेब. आमच्याकडे पैसा नाही साहेब, पण आमचा भरोसा या कन्हैयावरती आहे साहेब. मी याची भक्ती करते. हा असा कुणीतरी मनुष्य माझ्या जीवनामध्ये पाठवून देईल जो मला त्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर नेतू मांडकेच्या दिशेने घेऊन जाईल. एवढं वाक्य ऐकलं आणि डॉक्टर नेतू मांडकेच्या डोळ्याला धारा लागल्या. आई साहेब, कोट्यावधी प्रॉपर्टीवाले, शेकडो एकर जमिनीवाले, बंगल्यावाले, गाड्यावाले, जी गाडी घेऊन ज्या डॉक्टर नेतू मांडकेला भेटायला मुंबईला येतात नाही साहेब, तो प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर नेतू मांडके तुमच्या झोपडीच्या दारात आला आहे साहेब. आणि त्या दिवशी डॉक्टर नेतू मांडकेच्या मुखातलं वाक्य, देवा या देहाला या झोपडीपर्यंत घेऊन येणारा नक्की कोणीतरी आहे. तो मला या माईच्या झोपडीपर्यंत घेऊन आला. महाराज, चाले हे शरीर कुणाची असत्ते आणि कोण बोलवितो हरिबीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. चालवणारा जगाच्या पाठीवरती तोय महाराज. टोकाचं प्रमाण देऊ का? तुमची आणि माझी पापणी खाली पडली ना, ती पापणी वर उचलायची का नाही तुमच्या माझ्या हातात नाही महाराज. माता मौल्या, दिवसामध्ये या जीवाची पापणी किती 1000 वेळा खालीवर होते हो? हा, नाही माहिती का तुम्हाला? पुरुष वर्ग किती 1000 वेळा आपली पापणी खालीवर होते हो? हा, यांनी पार्लरला जाऊन कमी केल्या, तुम्ही नाही ना केल्या. मग किती 1000 वेळा पापणी आपली खालीवर होते. आपल्या शरीराचा तर अभ्यास पाहिजे ना देवा आपला. ताई का या देहाची 24 तासामध्ये 17,500 वेळा पापणी खालीवर होते. निरोगी मनुष्य विज्ञान त्याला म्हणतं, त्याची दिवसात 17,500 वेळा पापणी खालीवर होते. पण टोकाचं प्रमाण माझं मोठं आहे का? ही पापणी खालीवर करायची का नाही, या जगाच्या पाठीवरती त्याच्या हातात आहे महाराज, तुमच्या माझ्या हातात नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या विरहित या पुण्याच्या KM हॉस्पिटलला जा. KM हॉस्पिटलला आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचं पेशंट आहे. कोट्यावधीची प्रॉपर्टी घरामध्ये. पण डॉक्टरनी सांगितलं, साहेब तुमच्या लेकराला असाध्य असा रोग जडला. लेकराची पापणी जर खाली पडली तर लेकरू स्वतःची पापणी स्वतःच्या बळावरती वर सुद्धा उचलू शकत नाही महाराज. 10,000 रुपयाचं इंजेक्शन लेकराच्या पापणीमध्ये दिलं जातं. इंजेक्शनची पावर जोपर्यंत पापणी वर राहते, इंजेक्शनची पावर संपली 15 मिनिटानं पापणी खाली पडते. खाली पडलेली पापणी ते लेकरू स्वतःच्या बळावरती 24 तासामध्ये वर सुद्धा उचलू शकत नाही. आणि मग आमच्या लक्षात येतं, देवा आपली पापणी दिवसामध्ये 17,500 वेळा खालीवर होते ना, ती पापणी खालीवर करणारा जगाच्या पाठीवरती तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले, बाबा परम भाग्यानं नरदेहाची प्राप्ती झाली, त्या देवानं देह दिला, तो बाकी काही करण्यापेक्षा आम्ही सांगतो ते करा. काय? अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हा
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे नाही तरी गेला जन्मवा नाही तरी गेला जन्मवा करिता बरोबर दुरावास दोरी करिता बरोबर दुरावास दोरी करिता बरोबर दुरावास दोरी करता बरो बरो सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबाराय म्हटले त्या देवाचं भजन करा. सांगणारे तुकोबाराय कशा करता तुमच्या आणि माझ्या उद्धारा करता महाराज. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो तसं संसारामध्ये झोपलेल्या मनुष्याला चोराची भीती आहे, तसं परमार्थामध्ये झोपलेल्या मनुष्याला सुद्धा काळरूपी चोराची भीती आहे महाराज. कधी त्या काळाची उडी पडेल आणि कधी तुम्हाला मला मृत्यू लोकाचा शेवटचा निरोप घ्यावा लागेल सांगता येत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले बाबा आतापर्यंत झोपले असेल जाऊ द्या, पण आता इथून पुढे तरी त्या भगवान परमात्मा आता जागा रे पाहिनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा हे आता जागा आता जागा आता जागा रे भाई सरनिजल्या सरनिजल्या नाडोनी भागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा हे चोरानी जल्या चोरानी जल्या चोरानी जल्या चोरानी जल्या लाडोनी बागा आता जागा रे बाईनो जागा हे आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा हे जागा हे जागा हे जागा वा 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 काही म्हणा पण राहुल दादा पुरुष वर्गाला माता मावल्या जडच आहे बरं का. त्यांना मी सुरुवातीला सांगितलं होतं प्रमाण झालं की टाळ्या वाजवायच्या, अजून त्यांच्या लक्षात आहे महाराज. तशा त्या हुशार आहे महाराज. उगच त्यांना मुख्यमंत्र्यांना बहीण नाही केलं, लाडकी बहीण केलं. आला का हप्ता? हा बरं आहे. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल आता मी तुमच्या गावाला काही नवीन नाही महाराज. मला वाटतं वर्षात 3री-4थी वेळ आपल्या गावात येण्याची. माझ्या कीर्तनामध्ये कधीच बंधन नसतं महाराज, अजिबात नाही. बिनधास्त प्रमाण म्हणायचं महाराज. आता इथं 4-5 गायक आहेत, 5-6 गायक आहेत. प्रमाण आठवलं महाराज, गायकानं बिनधास्त प्रमाण म्हणायचं. फक्त आता वेळ लई कमी राहिला, शिंगल चालीमध्ये म्हणायचं. पण एवढ्यानीच म्हणायचं, याच्यात काय नवल नाही. एखाद्या खालच्या माता माऊलीला वाटलं बाबा महाराज लय भारी सांगतं, याच्यावरती काहीतरी मला प्रमाण आठवतं, तर तुम्हाला सुद्धा बंधन नाही बरं का. बिनधास्त प्रमाण तुम्ही म्हणायचं. फक्त माझ्या कीर्तनामध्ये शुभम महाराज एकच बंधन आहे, प्रमाण हे कीर्तनातलं असावं, पिक्चर मधलं नसावं, बस. बाकी काहीच नाही महाराज. बिनधास्त म्हणायचं. तुम्हाला आठवलं का? हा. आणि तसं मला मगाशी राहुलदादाने फेटा बांधता बांधता सांगितलंच. मला म्हटले पाबळे महाराज तुम्ही वर्ष श्राद्धाला पहिल्यांदा आला गावात. म्हटलं मग तुम्हाला माहित नाही म्हणे महाराज. म्हटलं काय? आमच्या कोरेगाव भिवरच्या माता माऊल्या लई भाविक आहे महाराज.
म्हटलं कसं काय? मला म्हटले महाराज कीर्तन झालं का माता माऊल्या जवळ येतात. म्हटलं मग दर्शन घेतात. अहो म्हटलं दादा ते प्रत्येकच गावातली प्रथा आहे, तुमच्या गावात नवल काय? मला म्हटले पाबळे महाराज आमच्या गावातल्या माता माऊल्या निस्त्या दर्शन घेत नाही. म्हटलं मग? म्हणले 50-50 रुपये देऊन दर्शन घेतात. आहे का पद्धत तिकडे? आहे का? नाही. आजपासून सुरू करा, चांगली पद्धत आहे महाराज. माता माऊल्या म्हणतील बाई म्याला आला तर आला ना आम्हाला पैसे मागायला, आणि आम्ही तर पैसे आणले बी नाही. तसं मी म्हणलं का नाही ऍडजस्टमेंट करून घेणारा महाराज आहे. जरी तुम्ही पैसे आता मला माहिती आहे महाराज श्राद्धाचा कार्यक्रम आहे, माता माऊल्या काय पैसे सोबत घेऊन येतात का? जरी तुम्ही पैसे आणले नसल तर मी ऍडजस्टमेंट करून घेणारा महाराज आहे. मी सोनं बी घेतो बरं का. देसाल ना? देसाल का? देसाल का? हा म्हणतात महाराज चांगल्या माता माऊल्या आहेत. अहो काल असंच झालं महाराज. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोळगाव नावाचं गाव आहे. कोळगावला मी श्राद्धाचं कीर्तन केलं आणि सहज जाता जाता आपला केला इशारा. म्हटलं इथल्या माता माऊल्या भाविक आहे, 2-2 मणी द्या महाराज. कीर्तन झालं नाही का आजी माझ्याकडे आली, तिला काय माझं कीर्तन आवडलं जाणे. माझ्याकडे आली, माझ्या तोंडावरून हात फिरवला, मला म्हणली बाई माझ्या नातवानी दिसतो, किती बोलतो, मागून मागून काय मागवतो. त्या आईनं मला 4 मणी दिलं. 4 किती? बोला ना किती? 4. पण हे सोन्याचं नाही दिलं, काळं दिलं. माझा महाराज मग काळं म्हणे सोडलं का बा? महाराज काहीच सोडत नाही महाराज. ते बी आजीच्या पोतीत ओलं. मग कीर्तनाला आलो देवा विठाला विठाला विठ्ठल परम भाग्यानं नरदेहाची प्राप्ती झाली ना. मला वाटतं संसारापेक्षा त्या भगवान परमात्म्याचं भजन करणं गरजेचं आहे. काय झालं माहितीये का? तुम्ही आणि मी ज्या संसारात रंगलो, तुम्हाला मला वाटतं तो संसारात श्रेष्ठ बाबा. एक कानाला हात लावून माफी मागून वाक्य बोलू का? आत्ताच्या विज्ञानापेक्षा आपला वारकरी संप्रदाय हजारो पटीनं पुढे. फक्त विज्ञानातली लोक त्याला मान्य करत नाही महाराज. तुम्हाला पटत नसेल तर पटवून देतो. आता माझ्या हातामध्ये एक घड्याळ आहे. या घड्याळाचा शोध विज्ञानानं कधी लावला हो? हा फार फार तर विज्ञानानं 100-125 वर्षापूर्वी या घड्याळाचा शोध लावला महाराज. पण याच घड्याळाचा शोध माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी लावला महाराज. काय ओवी माऊली ज्ञानोबरायांची अभ्यासाचे उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र चाले जैसे परिभ्रमेगा. अर्थात विज्ञानापेक्षा परमार्थ पुढचे देवा. अजूनही पटत नसेल तर सांगू का? आकाश मार्गातून एखादं विमान जातं आणि एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला विचारायला विमानाचा शोध कुणी लावला? तो सहज सांगतो महाराज विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. पण याच विमानाचा शोध माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी लावला महाराज. काय ओवी माऊली ज्ञानोबरायांची अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी. अर्थात विज्ञानापेक्षा परमार्थ पुढंच आहे. फक्त या परमार्थाची कास धरणं ही काळाची गरज आहे महाराज. काय झालं? तुम्ही आणि मी ज्या संसारात रंगलो, आपल्याला वाटतं हा संसारच श्रेष्ठ, पण या संसारापेक्षा परमार्थ 10 पटीनं पुढे आहे महाराज. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, ज्याला राजकारण करायचंय ज्याला विज्ञान जगायचंय ना, या दोघांनी एक वाक्य नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्यापेक्षा समोरचा 10 पट हुशारच आहे, फक्त आपण त्याचा विचार केला पाहिजे महाराज. तुम्हाला पटत नसेल तर शेवटचा दृष्टांत देऊन पटवून देतो महाराज. तुम्हाला नगर किती किलोमीटर आहे म्हटले इथून? 100 आहे की नाही? आमच्या अहिल्यानगरला माझा एक मित्र आहे महाराज. त्या पोराचं नाव आहे वसंत. काय नाव आहे? तुम्ही नाराज आहे का हो माझ्यावरती? मी घरी जाऊ का? काय झालंय, माझा 2 वर्षापूर्वी या हिंगोलीला अपघात झाला महाराज. तेव्हापासून मला ऐकायला कमी यायला लागले आणि दिसायला बी कमी झाले. हे चष्मा त्याच्यामुळेच घातला महाराज. हो ना पवार बाबा? गेल्या 5-6 महिन्यापासून मला त्या ठोकळं दिसायनाच गेले, नुसत्या नोटा दिसायला लागल्या. म्हणजे काय सांगतो मी. काय नाव आहे त्या पोराचं? वसंत महाराज. वसंतराव. त्या वसंतने मला गेल्या 6 महिन्यापूर्वी फोन केला. मला म्हटला महाराज कुठे? त्याला म्हटलं अरे कीर्तनाला चाललो. नाही म्हणे महाराज कीर्तन बिर्तन बंद, गावाकडे या. मला काही कळे ना महाराज काय झालं. जीवलग मित्र गावाकडे गेलो वसंतच्या. अरे काय झालं? मला म्हटलं बसा सोप्यावरती. असं सोप्यावरती बसलो तो वसंत मला सांगू लागला, काय महाराज दररोज स्टेटस पाहतो म्हणे, सकाळी गावाला दशक्रिया करता, दुपारी कोरेगाव भिवरला श्राद्ध करता, संध्याकाळी जुन्नर डिंगोरेला सप्त्याला जाता. म्हटलं अरे माऊलीची कृपा दररोज फिरतो. नाही म्हणे महाराज दररोज 3 गाव बोंबलं थिंडता, मग तुम्हाला माझ्या करता एक पाहता येईना का? म्हटला काय हो काय? हा तुमच्या गावात ती अजून तोटा आहे मला वाटतं. त्याला म्हटलं वसंत अरे बाबा मलाच भेटे ना. म्हटलं तुला कुठून आणू?
म्हणला महाराज मला काय बाकी सांगत जाऊ नका, मला एक का होईना बायको भेटलीच पाहिजे. त्याला म्हटलं वसन बाकीच्याला एक आहे, तुला एक प्राप्त करून देण्याचे प्रयत्न करतो, सांग मला तुझं लग्न का होईना. त्यावेळेस त्या वसंतने मला सांगायला सुरुवात केली, महाराज हायवेच्या कडेला 2 एकर जमीन आहे, नगरमध्ये माझा मोठा मॉल आहे, चांगले मोठाले दुकान आहेत. अरे म्हटलं या साऱ्या जमेच्या बाजू आहे, मग लग्न का होईना. तो मला म्हटला महाराज या साऱ्या जरी जमेच्या बाजू असल्या तरी माझं दुर्दैवानं एक पडती बाजू आहे म्हणे. म्हटलं कोणती. म्हटलं महाराज माझं वय आहे 25 वर्ष, पण वयाच्या 25व्या वर्षी माझ्या तोंडामध्ये एकही दात नाही राहिला महाराज. त्याला म्हटलं इथं चांगल्याला भेटो ना बाबा, तुला कोण द्यायचं. तो मला म्हटला महाराज मला बाकी काय सांगू नका, बायको भेटली पाहिजे. तसा मी हुशार महाराज त्याला गाडीत घातला आणि आमच्या आईला नगरच्या दवाखान्यामध्ये नेला महाराज. मोठ्या दवाखान्यामध्ये 1-1.5 लाख रुपये खर्च झाला माझा, पण त्याला ते बचाळ बसून आणलं. बचाळ कळतं ना तुमच्या इकडे, बचाळ म्हणतात का कवळी म्हणते तिकडे. हा नाही आपल्या गावामध्ये अंतर जास्त आहे महाराज, भागाभागातल्या भाषेतला फरक वेगळा आहे. परवा दिवशी आमचे ओंकार महाराजांना आम्ही त्या ठिकाणी लातूरला कीर्तनाला गेलो महाराज. आता गाडी जवळ जवळ गेली, मी कॉल केला नियोजकाला, आलो म्हटलं जवळ जवळ सुरू करा. महाराज जसं आमची गाडी त्या मंडपाच्या शेजारी गेली ना, ते 10-12 नियोजक माझ्याकडे पळत आले. मी गाडीच्या खाली उतरलो, 10-12 नियोजकांना माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हटले महाराज. म्हटलं काय. म्हणले कवाशी आल्या. म्हणलं आल्या. खाली पाहिलं, म्हणलं साडी घातली काय बो, आल्या कस काय. ते मला म्हटले पाबळे महाराज आमच्या इकडे पुरुष असो नाही तर स्त्री असो आल्याच म्हणतात, तसं आपल्या कोरेगाव मध्ये बचाळ म्हणतात का कवळी म्हणतात. बचाळ म्हणतात ना, ती बचाळ बसवलं 1.5 लाखाचं आणि त्याला नगरला आणला. आधीच दिसायला सुंदर होता, बंगला गाडी सगळं त्याच्याकडे गडगंज श्रीमंती होती. त्याच्यातून बचाळ घातलं, शुभम महाराज आणखी दिसायला सुंदर झाला. परिणाम वसंतला एका पोरीने केला. हा तुमच्या सगळंच पाठीन मग मला का म्हणून बोलेल देवा. वसंतला एका पोरीने पसंत केला, राहुल दादा लग्न वगैरे जमलं. आणि वसंतचा गेल्या लग्न झाल्यानंतर 2 महिन्यांनी मला फोन आला. मला म्हटला पाबळे महाराज. म्हटलं काय कुठं आहेत. त्याला म्हटलं घरीच आहे. नाही म्हणे महाराज गावाकडे या. मला काही कळेना महाराज, मध्यस्थी होतो, घाबरलं झालं तरी काय बा. धावत महाराज त्या वसंतच्या गावाला गेलो, अशी गाडी लावली समोर आणि वसंतच्या घरामध्ये सोप्यावरती बसलो. झालं काय वसंत. मला म्हटलं महाराज सोप्यावरती बस. अरे झालं काय, बसा म्हणे. महाराज मी सोप्यावरती बसलो. वसंतचं नवीन लग्न झालं होतं. आता ती संसाराची नवीन नवीन हिरवळ महाराज पाहण्याजोगीच असते आहे की नाही. आम्हाला तो अनुभव नाही, पण नवीन नवीन जर संसार पाहिला तर चांगल्या ब्रह्मचार्याला हरबळून लगीन करावं वाटतं. कवा नवीन नवीन असं तुमच्या तोंडातून म्हटलं की मला आणखी बरं वाटतं महाराज. नवीन नवीन तो संसारच तसा असतो माहिती आहे की नाही. नवीन नवीन जर शुभम महाराज एखाद्या तुमचं झालं ना महाराज. हा होईल बरं आहे, मग तुम्ही आमच्याच जोडीला आहे. नवीन नवीन जर एखाद्या बाईला नाव घ्यायला लावलं ना लगीन झाल्यावर महाराज, तिला इथं नाव घ्यायला लावलं तर इथे नाव सुरू करते. तर आपल्या महाराज या पारगावचा फाटा आहे ना, या वाळकीच्या पुढं इथपर्यंत नेऊन घालते महाराज. एवढ्या नाव नवीन नवीन तर संसाराचं नाव घ्यायची झलकन बिलक त्या अवघड असते महाराज. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी, त्याला घुंगर 12 पान खाते, 13 घाम येतो, जरा जरा ते कोणाला व्यापारी त्याला देते सुपारी, हांडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं आडा ताड 12 वाड्यात पलंग पलंगात उशी बशीत बशी बशीत कप कपात घडी घडीत वाजले एक. महादेवाचं नाव घेतो मी, ज्ञानोबा तुकोबाचा लेख, एवढं नाव घेते महाराज. पण कधी नवीन नवीन महाराज तीच चांगली संसार केला. 60-62 वर्षाचं वय झालं, डोक्यावरती पदराला कपाळाला कुंकू लावलं. आता म्हणलं ना आजी नाव घेता का आजी. महाराज एकतर म्हातारी नावच घेत नाही, पण आपण लय आग्रह केला तर आजी एका कांडीमध्ये नाव घेते. घेऊ का त्याचे पैसे वेगळे लागतील बरं का. पैसे लागत असेल तर बंद करा म्हणा होतो आहे की नाही. म्हातारी एका कांडीमध्ये नाव घेते. म्हणती महाराज चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं. मागच्या आजी ऐकत येत का. तुमच्या कामाचं ऐकून ठेवा महाराज. म्हणते चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं, आणि काय नाव घेऊ म्हणली सटव्याचं. कवा कधी अहो संसाराच्या शेवटी महाराज. आता हे संसारच असा आहे महाराज, ज्या बायको करता 60-62 वर्ष संसार केला ना, ती बायको अंतकाळी म्हणती महाराज, बाईला म्हणे खरं मरता तरी बरोबर. हे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. बाईला म्हणते मरता कर नासी अरे घर थुंकणीये, घर जिच्या करता संसार केला ती अंतकाळी ही व्यथा दाखवते महाराज. आता आपलं एवढं सार नावाचं प्रकरण होईपर्यंत वसंतच्या बायकोचा आत घरामध्ये चहा उकळला महाराज. चहा ठेवायला गेली होती ना, एवढा चहा उकळला महाराज. वसंतनी ते बचाळ काढलं 1.5 लाखाचं, असं टेबलावरती ठेवलं. मला हिवाळ्यात घाम फुटला हो. म्हटलं वसंत ते बचाळ आत घाल.
वहिनीनं पाहिलं तर तुझ्या सकट मला मारेल, बचाळात घाल वसंत. पण महाराज ते वसंत बचाळात आत घालेला ना, हसायचं थांबेना, मोठ्या मोठ्याने हसायला लागलं. मला काय कळेना, म्हटलं झालं काय वसंत हसायला. महाराज ते वसंत थांबेनाच, मोठ्या मोठ्याने हसतय. पण वसंत थांबतय नाही थांबतय, सुनील बाबा त्याची बायको किचन मधून हसायला लागली. म्हटलं वसंत तू हसतो त्याचं कारण मला माहितीये, वहिनीला काय झालं हसायला. त्या वहिनीनं मला आता आवाज दिला, मला म्हटली महाराज. म्हटलं काय, घरात तर या. बाबा मी किचन मध्ये गेलो, वसंतनी तरी तिचं बचाळा, वसंतनी तरी असं बचाळं काढून ठेवलं होतं, त्याच्या बायकोनी तर अशी केसच काढून खाली. आणि मग मला कळालं, म्हटलं आपल्याला वाटतं आपण लय हुशार आहे देवा. विठ्ठल विठ्ठल. हा संसार असा आहे देवा, आपल्याला वाटतं आपण लय हुशार आहे, समोरचा आपल्यापेक्षा 10 पटीनं हुशार आहे. सांगतो कशा करता, विज्ञानापेक्षा परमार्थ 10 पटीनं पुढे. फक्त विज्ञानातले लोक त्याला मान्य करत नाही. आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये, तो संप्रदाय जगाच्या पाठीवरती ठिकाणी शिरोमणी पदावरती आहे. आणि म्हणून महाराज म्हटले, बाकी काही करण्यापेक्षा आम्ही सांगतो ते करा. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. त्या भगवान परमात्म्याचं या मृत्यू लोकामध्ये आला तर भजन करा. मी नेहमी सांगत असतो, माय परमभाग्यानं नरदेहाची प्राप्ती झाली ना, 5 मिनिटं देवा करता काढत चला. आणि 24 तासापैकी 5 मिनिटं देवाचं भजन या देहातून घडून घ्या. महाराज तुम्हाला जो देव आवडत असेल त्या देवा करता 5 मिनिटं देत चला. भगवान महादेवाचं भजन या देहातून घडू द्या, भगवान नारायणाचं भजन या देहातून घडू द्या. नसेलच कुणाचं घडत तर 5 मिनिटं देवाचं भजन ठिकाणी सर्व अंगाचे कान करून कधीतरी करत चला. कसं, विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई. हर 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 घ्या. हात हात हात. अरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हे विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. हात हात वर घ्या. विठ्ठल विठ्ठल, हे विठ्ठल 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 विठ्ठला. 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 हे विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशे दुरी, भवाची हे पुरी बहावसे. झालंय माझं कीर्तन, शेवटचे 5 मिनिटं माझ्याकडे राहिलेत. घेऊ का? बसताल ना तुम्ही? नक्की चालू द्यायचं. हात वर करा बरं, तासभर. वा वा वा, हात वर करा बरं. कोणला कीर्तन बंद करू वाटायला लगेच. हा, असं लक्ष देऊन बसा. बसत अगदी 5 मिनिटामध्ये मला सेवेला पूर्ण विराम द्यायचा. जास्त काही वेळ मी तुमचा घेणार नाही. आमच्या राहुल दादाची इच्छा आहे म्हणून सांगून जातो. महाराज मी दर कीर्तन प्रवचनाच्या शेवटी 5 मिनिटं समाज प्रबोधनपर बोलत असतो आणि आजही बोलून जाण्याचा प्रयत्न. महाराज मला बरेच सुशिक्षित माणसं कीर्तन झाल्यानंतर कॉल करतात, मला सांगतात, पाबळे महाराज काय कशा करता सांगतं, हे काय गरज आता महाराष्ट्राच्या मातीला सांगायची. त्याचं उत्तर महाराज लक्ष देऊ नये का? लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. मायबाप मला नाही कळत महाराष्ट्र कुठं सुधारला बाबा. आजही माझं म्हणणं आहे, महाराष्ट्र उद्धाराच्या दिशेनं नाही, पतनाच्या दिशेनं आहे. आजही महाराष्ट्र पतनाच्या दिशेनं निघाला, उद्धाराच्या दिशेनं जायला तयार नाही. तुम्हाला पटत नसेल तर पटवून देतो देवा. या आता आपल्या दौंड तालुक्यामध्ये, शिरूर तालुक्यामध्ये रानाची कामं चालू आहेत महाराज. कांदे काढणी, आरणी भरणं. कांदे काढण्याकरता, आरणी भरण्याकरता आपण महाराज हिंगोली, यवतमाळ, पुसद, बीड जिल्ह्यातून बलगारं बोलवतो आणि त्या बलगाराकडून कामं करून घेतो महाराज. या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद नावाचा तालुका आहे आणि त्या पुसद तालुक्यामध्ये एक शिवणी नावाचं गाव आहे महाराज. त्या शिवणीचा एक बाप आहे देवा. बापाला एकुलती एक पोरगी आहे. बापानं उभ्या आयुष्यभर कष्ट करून पोरीला मुंबईला शिकायला पाठवलं.
पोरीनं कष्टाचं चीज केलं आणि मुंबईमध्ये पोरगी MBBS कॉलेजला पोरीचा पहिला नंबर आला देवा. पोरीनं पहिला फोन केला बाबाला, बाबा काय MBBS कॉलेजमध्ये माझा पहिला नंबर आला बाबा, बाबा डॉक्टर झाले बाबा मी. अहो बापाचा आनंद गगनात मावे ना, माझी एकुलती एक पोरगी डॉक्टर झाली. पण बापाचा आनंद फार काळ टिकला नाही माई बाप. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच बापाच्या फोनवरती एक फोन आला. फोन असा होता, बाबा काय तुमच्या पोरीचं नाव साक्षी का बाबा? होय म्हणे. पोरगी मुंबईला शिकायला होती का बाबा? होय म्हणे. पोरीचा रंग गोरा का बाबा? होय म्हणे. पोरगी MBBS कॉलेजमध्ये होती का बाबा? होय म्हणे. तो बाबा हृदयावरती दगड ठेवून वाक्य ऐका बाबा, तुमच्या एकुलत्या एक साक्षी नावाच्या मुलीचा मृतदेह 32 तुकड्यामध्ये आम्हाला आमच्या पोलीस डिपार्टमेंट समोर आढळला आहे. सांगा माईबाप, महाराष्ट्र उद्धाराच्या दिशेने का पतनाच्या दिशेने? अहो आजही महाराष्ट्र पतनाच्याच दिशेने आहे. याला उद्धाराच्या दिशेने न्यायचं असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय जगाच्या पाठीवरती पर्याय नाही महाराज. एक वाक्य माझं मोठं लक्ष देऊन ऐका महाराज. मी तुमच्या लेकरासारखा आहे, कुणाच्या नातवासारखा आहे. इथून मागचं कीर्तन तुम्ही ऐकलं असेल, नसेल ऐकलं जाऊ द्या देवा, पण एक वाक्य माझं घरी घेऊन जा. मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या माईला आणि बाबाला हीच भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल महाराज. तुम्ही तुमच्या पोरीच्या हातामध्ये 10-10 हजार रुपयाचे मोबाईल देता देवा. देऊ नका या मताचा मी नाही. मोबाईल काळाची गरज आहे, नक्की तिच्या हातात द्या. पण 10,000 रुपयाचा मोबाईल पोरीच्या हातामध्ये देण्याआधी निदान 200 रुपयाची ज्ञानेश्वरी तिच्या हातामध्ये द्या आणि लग्नाआधी 10 ज्ञानेश्वरीचे पारायण तिच्या हातून घडून घ्या महाराज. लग्न होईल तुमच्या पोरीचं, नांदायला निघेल तुमची पोरगी, रडत असेल तुमची पोरगी रडू द्या. पण रडता रडता पोरीच्या सासू चारतात तुमच्या येईनीच्या गळ्यात पडा आणि तिला एक वाक्य सांगा, येईनबाई काय रात्रीच्या 12 वाजता गच्चीवरती बसून मोबाईल पाहणारी पोरगी नाही आमची येईनबाई. पवित्र आणि पावन ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी तुमच्या घरात पाठवते. गोकुळ करून टाकेल तुमच्या घराला. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थाने याची गरज आहे देवा. मी ही कॉलेज करतो, मला माहिती आहे. अरे उभ्या आयुष्यामध्ये ज्या बापानं पोरीच्या अंगाला उन्हाची झळ लागू दिली नाही, या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये 5-6 महिन्याचा मित्र होतो आणि त्या मित्रापायी पोरगी बापाला कोर्टात उभं करते देवा. आणि कोर्टात जज समोर त्या पोरीच्या मुखातलं वाक्य असतं, जज साहेब या बापापासून माझ्या जीवाला धोका आहे. काय वाटत असेल त्या बापाच्या अंतकरणाला? उभ्या आयुष्यात ज्या बापानं पोरीच्या अंगाला उन्हाची झळ लागू दिली नाही, या सोशल मीडियाच्या दुनियापायी या मित्रापायी पोरगी म्हणते माझ्यापासून जीवाला धोका आहे. मला वाटतं याच्यापेक्षा त्या बापाच्या जीवनामध्ये दुसरा दुर्दैवाचा क्षण नाही महाराज. आणि म्हणून माझं वाक्य घरी घेऊन जा झाल्या. या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आला असाल तर माय बापाच्या सेवेमध्ये जो अधिकार आहे, तो अधिकार जगाच्या पाठीवरती कुणाच्या सेवेमध्ये नाही महाराज. सकल तीर्थाची आधुरे जे का माता पितरे तया सेवेसी किरशरीरे लोन की जय महाराज. आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचा सर्वे केला तर एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1236 वृद्धाश्रम रजिस्टर आहे महाराज. एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 5,500 वृद्धाश्रम रजिस्टर आहे. मला वाटतं एवढ्या 2 जिल्ह्याची ही दुर्दैवी अवस्था आहे तर महाराष्ट्राची काय अवस्था असेल? महाराष्ट्रातल्या लोकांनी कधीतरी विचार करणं काळाची गरज आहे महाराज. माझ्या बापाच्या मस्तकावरती 55 लाखाचं कर्ज असू द्या, उभ्या आयुष्यामध्ये मी कधी बापाला रडताना पाहिलं नाही देवा. पण पोरगी वाट लावताना रडला नाही असा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्हाला शोधून सापडला नाही देवा. अरे काय प्रेम असतं आईचं लेकरावरती, काय प्रेम असतं बापाचं लेकरावरती महाराज. मी बोलून गेलो सुरुवातीला देवा. अरे आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार कीर्तन प्रवचन करून निघून जातील, पण आई ज्या खोलीमध्ये बसायची, ज्या खाटेवरती झोपायची, ती खाट त्या खोलीकडे लक्ष जरी गेलं ना तर खरंच पोराला दिवसभर भाकर खाऊ वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे महाराज. काय प्रेम असतं लेकराचं आईवरती देवा. एक वाक्य सांगू का? तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वानं महाराष्ट्र आपलासा कराल, स्वकर्तृत्वानं तुम्हाला महाराष्ट्रातले लोक पाठीवरती थाप टाकतील, लोक बाहेर तुम्हाला बाळासाहेब म्हणतील, पण घरी आल्यानंतर चेहऱ्यावरून हात फिरवणारी जगाच्या पाठीवरती फक्त आणि फक्त माय असते देवा. घरी आल्यानंतर चेहऱ्यावरती हात फिरून माझा बाळू सुखरूप आला म्हणणारी जगाच्या पाठीवरती माय देवा. एकदा ती गेली ना, जगाच्या पाठीवरती तो मायेचा हात पुन्हा मस्तकावरून कधी फिरत नाही देवा. सांगू एक मोठं वाक्य? अरे एखादं येडं पोरग असू द्या, शहाण्या पोऱ्यावरती प्रेम करते त्याला आई म्हणावं याच्यात काय नवल. येडं पोरग असू द्या येडं,
पण येड्या पोरावरती तेवढ्याच ताकदीनं प्रेम करणारी जगाच्या पाठीवरती म्हातारी आई असते देवा. अरे गावातला एखादा नालायक पोरगा मेला ना, लोक म्हणतात बरं झालं मेला, नालायक होता. पण आशाही पोऱ्याच्या मस्तकापाशी बसून माझा राजा गेला म्हणणारी जगाच्या पाठीवरती आई असते देवा. काय प्रेम असतं देवा आईचं. उभ्या आयुष्यामध्ये जो आहे तोपर्यंत कळत नाही काय प्रेम करावं आईनं देवा. पोरीला पाहायला पाहुणे यावेत आणि पाहुण्यानं होकार द्यावा, आई तुमची पोरगी आम्हाला पसंती, आई तयारीला लागा. अरे उभ्या आयुष्यामध्ये ज्या मायबापानं कधी पांडुरंगाचा फोटो पाहिला नाही, ते मायबाप देवाऱ्यासमोर जातात, देवाच्या पायावरती नतमस्तक होतात आणि देवाला सांगतात, हे देवा माहीत नाही घरानं कसं आहे देवा, माहीत नाही पोरग कसं आहे देवा, तुझ्या भरोशावरती देतो देवा, बरं वाईट झालं तर जिम्मेदार तू राहशील देवा. पाहता पाहता पोरीला पाहायला पाहुणे आलेले हुकार देतात, लग्न जमतं, पोरगी नांदायला निघते आणि मग महाराज त्या माईबापाच्या जीवाची घालमेल बघायची. पोरीनं आईच्या गळ्यात पडावं, आईला सांगावा, आई निघाले आई मी. बापाला अपशब्द बोलत जाऊ नको आई. तेवढ्यात पोरीचा बारका दादा पळत यावा, पोरीनं दादाच्या गळ्यात पडावं, दादाला सांगावं, ए दादा अरे थंडी बाबाला वाजायची, स्वेटर आपल्याला होतं रे दादा, भूक बाबाला लागायची, जेवण आपल्याला होतं दादा. ए निवेळी तू ठिकाणी आपल्या माईबाप उपवाशी झोपले दादा, पण तुला मला जगायला प्रोत्साहन दिलं, त्यांना कधी अपशब्द बोलत जाऊ नको दादा. आणि मी तर नेहमी सांगत असतो देवा, जगाच्या पाठीवरती मायबाप जोपर्यंत येत ना तोपर्यंत घरामध्ये सुखाचा सागर आहे. ज्या दिवशी घरातले मायबाप निघून जातील ना, तुमच्याकडे गडगंज श्रीमंती असू द्या, पण त्या श्रीमंतीत मजा येत नाही महाराज. अरे घरात माय जिवंत असू द्या, घरात बाप जिवंत असू द्या देवा, घराचं वातावरण काहीतरी वेगळं असतं देवा. अरे इथं बसलेल्या माझ्या आई आहेत, माझ्या ठिकाणी आजी आहेत, विचारा देवा त्यांना माहेर कुठपर्यंत. जोपर्यंत माहेरामध्ये त्यांची माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर हक्काचं आहे. ज्या दिवशी माहेरातली माय निघून जाते ना, त्या दिवशी माहेरामध्ये हक्काची चप्पल सोडायला उंबरा शिल्लक राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे देवा. अरे पोरीनं सणावाराला माहेराला यावं, म्हातारी कधी पोरीची पिशवी रिकामी येऊ देत नाही. कांदे टाकती, बटाटे टाकती, मिरच्या टाकती, लसूण टाकती. साहेब कांदे बटाटे मिरच्या लसूण देण्याच्या गोष्टी नसतात तो, पण म्हातारी माय पोरीची पिशवी भरत राहती. का माहितीये? तिला वाटतं माझ्या पोरीच्या संसाराला पूर्ण ठिकाणी संसाराला पुरेल देवा. ज्या दिवशी म्हातारी माय निघून जाते ना, त्या दिवशी ठिकाणी जगाच्या पाठीवरती तुमच्या पिशवीत फरक पडल्याशिवाय राहत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि सणावाराला पोरीनं माहेराला जावं आणि मग त्या आईच्या जीवाची घालमेल बघावी. एका हातामध्ये पाण्याचा तांब्या घेते, एका हातामध्ये चतकूर भाकरीचा तुकडा घेते, पोरीच्या मस्तकावरून ववाळून टाकतील, कडा कडा बोटं मोडती. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन, आली माझी पाटलीन. पोरगी डॉक्टर नसती, वकील नसती, पाटलीन नसती, पोरगी शेतकरीच असती, पण म्हाताऱ्या माईचं तिच्यावरती तेवढं प्रेम असतं देवा. ज्या दिवशी म्हातारी माय निघून जाते ना, त्या दिवशी पोरीच्या मस्तकावरून ना ठिकाणी भाकरीचा तुकडा येतो, ना पाण्याचा तांब्या येतो देवा. आणि म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहे ना, तोपर्यंत त्यांची सेवा करा. आजही आपलं कीर्तन झालं ना, तर इथं बसलेल्या 60-62 वर्षाच्या आजीला प्रश्न विचारा, ए आजी पूर्वीलाही माहेराला जायची, आता नाही जात माहेराला. म्हातारी उत्तर देण्याआधी पदर डोळ्याला लावते आणि सांगते, महाराज कोणा करता जावं माहेराला? ज्या म्हातारी करता आम्ही माहेराला जायचो ना महाराज, ते म्हातारी आमची नाही हो राहिली माहेरात. एक वाक्य बोलू का नारदाच्या गादीवरून? अरे डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा उगवेल, पण माती आड गेलेले मायबाप जगाच्या पाठीवरती कुणाचे जिवंत झाले नाहीत आणि होणारही नाही महाराज. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे ना, तोपर्यंत या 2 हातांनी त्या मायबापाची सेवा करा गड्या. अरे सणावाराला पोरीनं माहेराला यावं, तर व्यसन असणारा बाप व्यसन पूर्ण करत नाही. 10-10 रुपये कोपरीच्या खिशामध्ये साठवून ठेवतो आणि पोरगी आली का तिला 200-250 देऊन टाकतो देवा. ज्या दिवशी असा म्हातारा बाप वस्त्रीवरचा निघून जाईल ना, त्या दिवशी महाराज पोरीवरती ते प्रेम जगाच्या पाठीवरती पुन्हा कोणाला करता येत नाही महाराज. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत हे मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा गड्या. पोरीनं नांदायला निघावं आणि शेवटी त्या पोरीला आठवावा आपला बाप महाराज. आईला विचारावं, हे आई बाबा कुठे आहेत का आई? आईनं सांगावं, तावडे अगं सकाळ धरून म्हातारं जेवलं नाही, एका चहाच्या कपावरती पंतरवळ्या गोळा करतं, जा ना ग भेट त्याला. पोरीनं बापाकडे जावं, बापाला आवाज द्यावा, बाबा
ऐकलं असतं महाराज त्या बापानं, पण बाप पोरीकडे वळून पाहत नाही. का माहितीये? त्याला वाटतं आत्तापर्यंत लय रडवलं मी माझ्या तावडीला, आता नाही रडवायचं भरल्या मंडपात महाराज. पुन्हा एकदा पोरगी आवाज देते, बाबा. जशी तळपायाची आग मस्तकाला जावी, हातातली पंतरवाळी निष्ठावी, आणि 85 वर्षाच्या बापानं 25 वर्षाच्या पोरीला मिठी मारून भरल्या मंडपात रडावं देवा. काय त्या बापाचं प्रेम महाराज तो गीतकार वर्णन करतो. नांदाया जाते लेक बाप रडतो चोराबानी, रडतो चोराबानी बाप रडतो मोराबानी. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, पाण्यातला मासा तुला दिसणार कसा. बाप म्हणजे रे जणू की एक झाडच बोली, झाडच बोली एक अव्यक्त माबुली रे, अव्यक्त माबुली रे. आणि म्हणून अशी मायबाप जोपर्यंत जिवंत आहे ना देवा, तोपर्यंत त्या मायबापाची सेवा करा. का? जिवंतपणे केलं जातं त्याचं नाव दर्शन आहे, आणि मेल्यानंतर केलं जातं त्याचं नाव प्रदर्शन आहे. प्रदर्शन बंद करा आणि दर्शन सुरू करा, ही काळाची गरज आहे महाराज. अरे गेल्या 6 महिन्यापासून आमच्या राहुल दादाचं या सोहळ्याचं निवेदन चाललं महाराज. गायक कोण बोलवायचे, वादक कोण बोलवायचे, सिस्टीम कोणाची आणायची महाराज कोण सांगायचे. पाहता पाहता वर्ष श्राद्ध आलं. भेटेल त्याला दादा सांगत होते, या बरं आमच्या आजीचं श्राद्ध आहे, मोठं कार्यक्रम करायचा आम्हाला देवा. पाहता पाहता मंडप कमी पडला, इतकी लोक श्राद्धाला उपस्थित राहिली. पण ज्या आजी करता हा सोहळा केला ना, त्या आजी पाहायला नाही राहिल्या देवा. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माईबाप, जोपर्यंत तुम्हाला आणि मला हा नरदेह भेटलाय, तोपर्यंत त्या भगवान परमात्म्याचं भजन, साधूची संगती आणि मायबापाची सेवा करा. याच्यापेक्षा या वारकरी संप्रदायाला दुसरं तुमच्याकडून अपेक्षित नाही महाराज. मायबापाची सेवा, साधूची संगती आणि भगवान परमात्म्याचं भजन जर यादी हातून घडत असेल ना, मला वाटतं जगाच्या पाठीवरती तुम्हाला आणि मला बाकीचा दुसरा योग याग करायची गरज नाही. तो भगवान परमात्मा तुमच्या आणि माझ्या घरी आयता आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं भजन यादी हातून घडू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अशी जी माय लेकरावरती प्रेम करते ना, त्या माईचं वर्णन महाराज एका गीतकारानं फार सुंदर केलंय. तेवढं महाराजांनी म्हणावं. माया मंदिर लागे कळसा फुटा, माया मंदिर लागे कळसा फुटा. आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया. वा वा वा. आणि म्हणून जोपर्यंत अशी मायबाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एक शेवटचं वाक्य माझं घरी घेऊन जा देवा. तर यादी हातून तुम्ही मायबापाची सेवा करत असाल ना, या 2 हातानं तुम्ही तुमच्या बापाला धोतर घालत असाल, या 2 हातानं तुम्ही तुमच्या आईला भाकर भरवत असाल, तर नारदाच्या गादीवर मोठं वाक्य बोलतो, हे 2 हात उभ्या आयुष्यात तुम्हाला कुणाच पुढं पसरवण्याची गरज नाही. ही ताकद त्या मायबापाच्या सेवेमध्ये महाराज. म्हणून त्या मायबापाची सेवा करा. बोलण्यासारखं भरपूर काही आहे. आपली वेळ झालेली आहे. झालेली सेवा भगवान पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद समर्पित करत असताना वाणीच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द जाण्याची शक्यता
गेला असेल उदार अंतकरणानं मला माफ करा. जे जे काही चांगलं वाटलं असेल माझे गुरुवर्य कृष्ण कृपांकित विकासानंद महाराज मिसाळ, गुरुवर्य सागरजी महाराज दिंडे, आमचे आजोबा कैलासवासी नारायणजी नामदेव पाबडे, बाबांचा आशीर्वाद समजून घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. या वयामध्ये धोत्र घालून आम्ही तुम्हाला उपदेश करावा एवढा आमचा अधिकार नाही देवा. तुम्ही वयानं ज्ञानानं अधिकारानं माझ्यापेक्षा फार मोठे आहात. फक्त माऊली ज्ञानोबा तुकोबाचा कृपा आशीर्वाद परिणाम महाराष्ट्र फिरण्याचा प्रयत्न करतो. कुणी माझ्या आईसारखं आहे, कुणी माझ्या आजीसारखं आहे, कुणी माझ्या वडिला समान आहे, कुणी माझ्या आजोबा समान आहे. तुमच्या सर्वाच्या आशीर्वादानं माऊली ज्ञानोबा तुकोबाच्या कृपा आशीर्वादानं आत्ता सध्या माझं वय फक्त 18 वर्ष चालू आहे आणि म्हणून चुकलं असेल उदार अंतकरणानं माफ करा. जे जे काही चांगलं वाटलं असेल बाबांचा आशीर्वाद समजून घरी घेऊन जा. सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज महाराज मंडळी या सगळ्याकरता एकदा मोठ्या प्रेमानं जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांच्या चरणावरती उदार अंतकरणानं साष्टांग दंडवत निपात करतो. या सोहळ्याचं ज्यांनी आयोजन केलं माझ्यावरती ज्यांचं फार प्रेम आहे आमचे जीवलक आदरणीय राहुल दादा वरपे पाटील दादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. या वरपे परिवारातून गेल्या 1 वर्षापूर्वी कैलासवासी सुंदरबाई भगवंतराव वरपे माईंचं आपल्यातून जाणं झालं. माईंच्या पश्चात असणारा त्यांचा हा संपूर्ण वरपे परिवार, त्यापैकी माईंचे 2ही मुलं श्री कैलास भगवंतराव वरपे आणि श्री भाऊसाहेब भगवंतराव वरपे त्यांच्या वतीनं केलेला हा मोठा अट्टहास, या माईंच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या 4ही मुली या सर्व वरपे परिवाराच्या वतीनं माईला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वाणीच्या ओघामध्ये चुकीचा शब्द गेला असेल उदार अंतकरणानं माफ कराल अशी आशा बाळगतो. अभंगाच्या एका चरणाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला, 2 चरण माझ्याकडून राहिली. आमच्या बाबांचं वाक्य आहे महाराज, 3 एकर नांगरण्यापेक्षा 1 एकर नांगरावं, पण कसं दाबून, आहे की नाही. आपण शेतकरी माणसं आहोत, आपल्याला कळेल लवकर. एका चरणाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, 2 चरण राहिली. पुन्हा कधी येण्याचा योग आला तर राहिलेल्या 2 चरणाला न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. गेल्या काही दिवसापासून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार म्हणून एक नवीन वाहिनी मराठी वाहिनीवरती मालिका प्रसिद्ध होते. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं माऊली ज्ञानोबा तुकोबाच्या कृपा आशीर्वादानं 7,500 कीर्तनकारामधून त्यांनी 36 कीर्तनकाराची निवड केलेली आहे आणि त्या 36 कीर्तनकारामध्ये या कीर्तनकाराचा नंबर आहे. वेळ असेल तर पुन्हा एकदा त्या वाहिनीवरती या कीर्तनकाराचं कीर्तन प्रक्षेपण होणार आहे. वेळ असेल नक्की पाहण्याचा प्रयत्न करा. येत्या 25 आणि 26 तारखेला संध्याकाळी 7 ते 9 जी टॉकीज मनमंदिरा गजर भक्तीचा या वाहिनीवरती पुन्हा एकदा या कीर्तनकाराच्या कीर्तनाचं प्रक्षेपण होणार आहे. वेळ असेल पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंद समर्पित करतो. सर्व वरपे परिवाराच्या वतीला माईला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उपस्थित सर्वच दिग्गज महाराज मंडळी, माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे आमचे विशाल महाराज हरगुडे असतील, वाळकीवरून आमचे चोरमले